नमस्कार मंडळी, मी रंजना, होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी मी करणार आहे ज्यांना सुक्या भाज्या, बऱ्याच वेळेला पालेभाज्या सुक्या बरेच जणांना आवडत नाही, बरेच जण आवडीने खातात सुद्धा। तर ज्या पालेभाज्या आहेत त्या ज्यांना सुक्या आवडत नाही, थोडासा त्याच्यामध्ये ग्रेव्ही टाइप मध्ये हवे असतात, थोडासा रस्सा हवा असतो, तर त्यांच्यासाठी आजची ही रेसिपी आहे। आज मी बनवणार आहे शेपू, पालक आणि मसूरची डाळ हे मिक्स मी बनवणार आहे। थोडीशी ग्रेव्ही टाइप मध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत। खूप कमी इन्ग्रेडियंट्स याला लागतात आणि चवीला म्हणाल तर अतिशय उत्तम आहे। तर कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे। आता इथे घालायचे मला 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। 1 वाटी मी घेतलेली आहे मसूर डाळ। एक छोटा जुडा घेतलेला आहे मी पालकचा, स्वच्छ धुवून कापलेले आहे। एक छोटा जुडा घेतलेला आहे शेपूचा, पोळ्या ज्या याच्यात हे आहेत दांड्या त्या सुद्धा मी इथे घेतलेल्या आहेत आणि छोट्या साईजचा एक टोमॅटो कापून घेतलेला आहे। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ धुवेपर्यंत आपलं पाणी इथे छान गरम झालेलं असणार आहे, म्हणजे कुकरच्या शिट्ट्या व्हायला अजिबात वेळ लागत नाही। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। डाळीमध्ये मी घालते टोमॅटो आणि ह्या कापून घेतलेल्या भाज्या। आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे। थंडगार पाणी घालायचं नाही, कोमट पाणी असेल, खूप गरम असेल तरी सुद्धा चालेल, पण कोमट किंवा गरम पाण्याचाच वापर आपल्याला इथे करायचा आहे। हे बघा, डाळ आणि भाजी पूर्णपणे याच्यामध्ये डुबून असे एवढं पाणी राहील एवढं मी इथे पाणी घातलेलं आहे। यामध्ये फक्त आपल्याला शिजताना घालायचे आहे अर्धा टीस्पून मी घातलेली आहे हळद। व्यवस्थित मिक्स करायचे। हळद घातल्यानंतर अर्धा टीस्पून आपल्याला घालायचं आहे तेल। व्यवस्थित मिक्स करायचे। कुकर मध्ये पाणी गरम झालेलं आहे, हाताला चटका लागू शकतो। झाकण ठेवलेलं आहे। 3 शिट्ट्या आपल्याला इथे कुकरच्या करायच्या आहेत। खूप लवकर शिट्ट्या आपल्या होतात हे गरम पाणी जर आपण असं करून घेतलं तर। हे बघा, वाफ तयार झालेली आहे लगेच। 3 शिट्ट्या खूप लवकर होतात। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे। गॅस मी बंद केला। कुकर व्यवस्थित गार झालेले आहे। हे बघा, हे असे भाजीचे कण आपल्या शिट्टीमध्ये जाऊ शकतात, म्हणून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। भाजी आपली एकदम छान शिजलेली आहे। रवीच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला घोटून घ्यायचं। या पद्धतीने आपल्याला भाजी एकदम छान शिजून घ्यायची। फोडणीसाठी पातेलं मी गरम करत ठेवलेलं आहे। 2 टीस्पून तेल घातलेले। तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत। तेल कडकडीत गरम झालेलं आहे। थोडासा कढीपत्ता तुकडे करून आणि तेलामध्ये टाकायचा आहे। अर्धा टीस्पून घ्यायचे आहे राई, अर्धा टीस्पून जिरं, कुटून घेतलेला लसूण, चिमटीभर हिंग, हळद आपण घातलेली आहे डाळ शिजवताना, भाजी शिजवताना। अर्धा टीस्पून लाल तिखट, ह्या भाजीला लाल तिखटच घाला, लाल तिखटामुळे ही भाजी छान लागते। कोथिंबीर थोडीशी आत्ताच घालायची आहे, स्वाद चांगला होतो। अजून घेतलेली भाजी आपल्याला घालायची। गरजेनुसार आपल्याला घट्ट पातळ कशी पाहिजे ते आपल्याला करायची। पातळ पण ही भाजी करायची नाही, पण जर तुम्हाला आवडत असेल तर ही भाजी पातळ सुद्धा छान लागते। चवीपुरतं घालायचं आहे मीठ। खळखळून उकळी आपल्याला भाजीला काढायची आहे। भाजीला खळखळून उकळी आलेली आहे। डाळ आणि भाजी शिजताना हळद टाकल्यानंतर खूप छान स्वाद या भाजीचा येतो, त्यामुळे हळद घालायला विसरू नका। भाजी आपली उकळलेली आहे। शेपू, पालक आणि मसूरची डाळ आपली मिक्स ही भाजी तयार आहे। डाळ भाजी आपली तयार आहे।
मस्त बघता क्षणी आपल्याला खावीशी वाटणारी अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला सुद्धा ही भाजी खूप आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.